टेबलावर ठेवलेलं आमलेट ब्रेड गार होऊन गेलं होतं. खरं तर आई बराच वेळ माझ्याकडे बघत आहे. माझ्या लक्षात आलं होतं, पण मला त्या आमलेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. शेवटी आई टेबलापाशी आलीच. का रे, काही खात नाहीस? तब्येत बरी नाही का? नाही, ठीक आहे. थोडं डोकं जड झालंय. सुट्टी घे मग ऑफिसला. सारखं आपलं दिवस रात्र कॅम्प्युटर समोर बसायचं ते. काय ग आई, तेच काम आहे माझं. आणि असं कधीही आपण म्हटलं की सुट्टी घेता येते का? अरे पण तब्येत बरी नसेल तर? काही धाड भरली नाही तब्येतीला. ठीक आहे मी. आता भूक नाहीये फक्त. ऑफिसमध्ये खाईन काहीतरी. अरे मग ज्यूस तरी. आई प्लीज, उगाच डोकं नको खाऊ. सगळीकडे आपणच मनमानी करायची का? आम्हाला काही मतं असतात की नाही? असं म्हणून ब्रेकफास्ट न करताच मी टेबलवरून उठलो. आधीच सॉलिड डोकं सटकलं होतं. वाटत होतं आई बाबांनी हे आपल्या जातीची मुलगी हवी वगैरे काढलं नसतं तर कदाचित. कुणास ठाऊक, मी आणि नेहा अजूनही एकत्र असतो. कदाचित तिच्या आई वडिलांना समजावता आलं असतं. ऑफिस तर माझं आजच शत्रू बनलं होतं, पण दुसरा पर्यायही नव्हता. आधीच्या आठवड्यात आधीच काही सुट्ट्या झाल्या होत्या. त्यात त्या सिटी लायब्ररीच्या चक्रांच्या नादात बराच वेळ ऑफिसमधून मधल्या वेळात गायब होत होतो. त्यामुळे कामही बरीच खोळंबली होती. नेहाचाही काहीच फोन नव्हता. सगळी संकट अचानक आल्यासारखं वाटत होतं. खूप अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी हरवल्यासारखं, का हवं असलेलं मिळत नसल्यासारखं. आगतिकता, चिडचिड, संताप, विषण्ण भावनांचा मानसिक कडेलोट वगैरे वगैरे. संध्याकाळी अननोन नंबरवर फोन आला. हमखास कुठला तरी सेल्स मार्केटिंग कॉल असणार म्हणून बंदच करणार होतो, पण शेवटी घेतला. हाय तरुण. फक्त 2 शब्द आणि सारं कसं शांत शांत झाल्यासारखं वाटलं. बेभान सुटलेल्या वाऱ्याला वावटं समजून आकाशी भिरभिरणाऱ्या पाखरांना अचानक ढगाळलेलं आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशानं भारून जावं. मोकाट सुटलेला वारा व्यसन घातल्यासारखा शांत झाल्यावर जसं वाटेल अगदी तसंच वाटलं. हाय प्रीती, तुला नंबर कुठून मिळाला? नेहाने दिला. नेहा? ती कुठे भेटली तुला? आजच आली दुपारी ती. मग मला फोन केला होता तिने. बोल. नेहाने विचारले. आज संध्याकाळी वेळ आहे का? ती एंगेजमेंटची पार्टी देणार तेव्हा. एक मिनिट. नेहाने विचारले म्हणजे? तिला मला फोन नाही करता येत का? हे बघ तरुण. नो, यू गो अँड टेल हर. तरुण, आय एम नॉट युअर मेसेंजर. मी तुला फोन पण करणार नव्हते, पण नेहाने खूप वेळा विनंती केली म्हणून. काही क्षण शांततेत गेले. ऑल राईट. कुठे? किती वाजता? 8:30, बंजारा हिल्स. आय विल बी देअर, थँक्स. आहेत ना, उद्या करते शेअर. काय मस्त घर आहे अगं त्यांचं. घर काय, मोठा वाडाच आहे. पुढे मागे गार्डन, आजूबाजूला मस्त झाडी. नेहाचं स्तुतीपुराण थांबतच नव्हतं. एव्हाना वेटरने ड्रिंक्स सर्व केली. नेहाने आमचे ग्लास खाली ठेवेपर्यंत तिचा ग्लास बॉटम्स अप करून टाकला आणि ग्लास रिफिल करायला वेटरला दिला आणि ती परत आपल्या पुराणाकडे वळली. मी आणि प्रीतीने एकमेकांकडे एकदा बघितले. प्रीती, तुला माहितीये? अगं त्यांच्या आबांना गावात एवढा मान आहे. आम्ही त्यांची शेती बघायला चाललो होतो ना, रस्त्यावर सगळी लोक बाहेरून त्यांना नमस्कार करत होती. वाव, सही रे. प्रीतीला पण बहुतेक आता बोर व्हायला लागलं होतं. आम्ही अंगठ्या घातल्या ना एकमेकांना, तर आबांनी म्हणजे त्यांच्या बाबांनी खिशातून 10,000 काढून दिले मला. म्हणाले, तुला पाहिजे तेथे खर्च कर. कॅन यू बिलीव्ह इट? नेहाचा एव्हाना 3रा ग्लास रिकामा झाला होता. तरुण. नेहाने जीभ मध्येच अडकवली होती. हाऊ इज युअर लॉंग आयलंड आईज डटी? इट्स गुड. गुड. आय विल ऑर्डर 1 फॉर मी. नेहाने पुन्हा त्या वेटरला खून केली. नेहा, इनफ. तू ऑलरेडी बरीच घेतली आहेस. ह्यामध्ये टकीला डबल आहे.
शिवाय रम आणि होडका. मी समजवण्याच्या स्वरात म्हणालो. शटअप तरुण. आय एम नॉट युअर गर्लफ्रेंड नाव, नेहा अडखळत म्हणाली. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एक तर मला तिथे बोलावून ती माझ्याशी फारसं बोललीच नव्हती. उलट मला मात्र तिचं सासरचं पुराण ऐकावं लागत होतं. मी चिडून उभा राहिलो. तसं नेहाने माझा हात धरून खाली बसवलं. सो सॉरी जानू. चिडलास? नेहाचे डोळे झड झाले होते. आय कुड सी इट. तिला खरंच खूप जास्त झाली होती. नेहा प्लीज बिहेव. हाऊ कॅन आय बिहेव जानू? हाऊ कॅन आय? तुला माहितीये प्रीती, आम्ही पावसाळ्यात भुशी डॅमला जायचो ना, तेव्हा हा तरुण माहितीये काय काय करायचा? तेव्हा मी असंच म्हणायचे त्याला, बिहेव तरुण. नेहा स्वतःशीच हसली. लेट्स ऑर्डर मेन कोर्स. प्रीतीने समोरच मेनू कार्ड हातात घेतलं. तरुण नेहा रिकाम्या झालेल्या ग्लासमध्ये बघत म्हणाली, यू रिमेंबर दिस सॉन्ग? डीजेने धांगड-धिंग गाणी लावली. एव्हाना बंद केली होती आणि रोमॅन्टिक नंबर्स लावले होते. हाऊ डू आय लिव्ह विदाउट यू? कॉन एअर मूव्ही मधलं आहे. मी म्हणालो. शॉल वी डान्स फॉर द वन लास्ट टाइम? नेहाने उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण ती परत खुर्चीत बसली. प्रीती, लेट्स हॅव डिनर समटाइम लेटर. आय थिंक वी मस्ट गो नाव. प्रीतीने मेनू कार्ड बंद केलं आणि तिने वेटरला बिल पाठवायची खूण केली. तरुण 23 नेक्स्ट मंथ आय एम गेटिंग मॅरिड. डेट इज फायनलाइज. अचानक नेहा म्हणाली. इट वॉज अ न्यूज टू मी अँड टू प्रीती ॲज वेल. आपल्याला माहिती होतं ना, हा दिवस एक ना एकदा येणार आहे. देन व्हाय डज इट हर्ट? तरुण हिअर. व्हाय डज इट पेन? आपल्या हृदयाकडे बोट दाखवत नेहा म्हणत होती. आय थिंक वी नेव्हर सॉ इट कमिंग. नाही. मग बराच वेळ ती बोटातल्या अंगठीकडे बघत राहिली. आय विश आय कुड थ्रो दिस डॅम थिंग ऑफ. वेटरने एव्हाना बिल आणून दिलं होतं. नेहाने पर्समध्ये हात घालून नोटांचं पुडकं बाहेर काढलं, पण तिला ते पैसे मोजताच येत नव्हते. प्रीतीने तिच्या हातातून पैसे आणि बिल काढून घेतलं. लागतील तितकेच पैसे मोजून तिने वेटरला दिले आणि बाकीचे नेहाच्या पर्समध्ये ठेवून दिले. लेट्स गो नेहा. नेहाला उठवत प्रीती म्हणाली. माझ्या लग्नानंतर तुम्ही दोघंही एकटे पडाल ना? फील यू बोथ मिसिंग मी? नेहा काही बाही बरळत होती. ऑफकोर्स नेहा, वी विल, बट वी विल बी इन टच. नाही का? प्रीती म्हणाली. ऑफकोर्स वी विल बी. ऑफकोर्स. अबाउट तरुण? आय डोंट नो, बट विथ यू आय विल बी. यू आर माय बेस्ट फ्रेंड. नेहा म्हणाली. आम्ही लाऊंजचं दार उघडून बाहेर पडलो. माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे. नेहा मध्येच म्हणाली. व्हाय डोंट बोथ ऑफ यू गेट मॅरिड टू इच अदर? आम्ही दोघांनीही दचकून एकमेकांकडे आणि मग नेहाकडे पाहिलं. नेहा अजूनही तंद्रीतच होती. हो नो, बट यू कांट. नेहा म्हणाली. व्हाय कांट? मी जणू प्रतीक्षित क्रियेनेच विचारलं. हो कमॉन तरुण, आपण दोघंही महाराष्ट्रीयन, फक्त जात वेगळी, तरीही आपले घरचे आपल्या लग्नाला तयार झाले नसते. मग ही तर. मी रिक्षा घेऊन येते. प्रीतीने नेहाला बाहेरच्या खुर्चीत बसवले आणि ती रिक्षा आणायला गेली. ही तर काय नेहा? मी नेहाला जोरजोरात हलवून विचारत होतो. तरुण स्टॉप, यू आर हर्टिंग मी. माझा हात बाजूला ढकलत त्रासिक सुरात नेहा म्हणाली. मी मागे वळून बघितले. प्रीती रिक्षा थांबवून नेहाला घ्यायला येत होती. नेहा, प्रीतीचं काय सांगत होतीस? मी अधीर झालो होतो. अरे ती पंजाबी आहे. प्रीती सिंग. जर आपण महाराष्ट्रीयन असूनही आपले लग्न नाही होऊ शकत, तर मग हिच्याशी तर विचार सुद्धा करू नकोस तू. नेहा ग्लानीत बोलत होती. आकाशात धडाधड वीज कोसळली. प्रीती एव्हाना रिक्षा घेऊन आली होती. तिने नेहाला धरून कसे बसे रिक्षात बसवले.
आणि त्या दोघी निघून गेल्या. मी हॉटेलच्या दारात थिजल्यासारखा उभा होतो. बऱ्याच वेळाने मला जाणीव झाली की आजूबाजूला जोरात पाऊस कोसळत आहे आणि मी मात्र चिंब भिजला असूनही मूर्खासारखा तेथे एकटाच उभा होतो.